हैदराबाद गॅझेट खरं तर लागू केलेला आहे आणि तशा प्रकारचा GR सुद्धा मनोज जरांगे पाटलांना काल दिल्यानंतर मराठा समाजाकडून मुंबईत सुरू असलेला आंदोलन तुर्तास थांबलेलं आहे। मात्र दुसरीकडे आता ओबीसी समाज बांधव कुठेतरी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळते। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलंय। नेमकं काय आक्षेप आहे आपण जाणून घेऊया। सर मला सांगा नेमकं काय आज आक्षेप होता तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले? आमचा आक्षेप काल जो महाराष्ट्र शासनाने आणि त्या समितीने GR काढला हैदराबाद गॅझेट विशेषतः मराठवाड्यातील लोकांसाठी, तर हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा हा एकत्र आहे असं दाखवण्याचा त्या ठिकाणी भास केला। परंतु आमचं म्हणणं आहे की आम्हाला मंडल आयोगाच्या माध्यमातून मिळालेलं 27% आरक्षण अबाधित राहावं। कालपर्यंत असलेल्या 265 जाती आणि नव्यानं समाविष्ट झालेल्या 5 अशा 270 जाती त्या ओबीसी मध्ये विखुरलेल्या आहेत। गाव गाड्यात राहणारा हा ओबीसीचा समाज या गॅझेटच्या GR मुळे भयभीत झालेला आहे, विचलित झालेला आहे आणि आपल्यावर एक मोठं अरिष्ट संकट कोसळलं काय अशी भावना जनभावना या ओबीसीत आहे। या गोष्टीसाठी आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आज विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांना महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष यांना निवेदन दिलं। आमच्या भावना त्यांच्यापर्यंत कळवाव्यात, पोहोचाव्यात। आमच्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांना दिल्यात आम्हाला काही अडचण नाही, परंतु आमच्या आरक्षणात कोणी येत असेल तर आम्ही ओबीसी ते सहन करणार नाहीत। यानंतरही वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या राज्याचे ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार वेगवेगळं आंदोलन या ठिकाणी होईल। गाव पातळीपासून ते जिल्हाभरापर्यंत मुंबईपर्यंत आंदोलनाची तयारी हा ओबीसी बांधव या निमित्तानं केल्याशिवाय राहणार नाही। सरकार तर म्हणते ओबीसीला अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही। पटते का तुम्हाला मेथड सरकारचं? बिलकुल नाही। अगोदरपासूनच ओबीसीच्या आरक्षणावर हल्ले करण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे। त्याचाच एक पुढचा अध्याय म्हणून कालच्या आपण त्या अध्यादेशाकडे बघितलं पाहिजे। आपण बघितलं तर शिक्षणामध्ये वगैरे सगळीकडेच ओबीसी हा सगळ्यांच्या पुढे आहे। सगळ्या भागातले कट ऑफ दोन परीक्षांचे कट ऑफ आपण बघितले तर EWS SEBC पेक्षा ओबीसीचा कट ऑफ हा वर आहे। असं असताना सुद्धा मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण, ओबीसीतच येण्याचा दुराग्रह हा अट्टहास कशासाठी आहे तर ते फक्त आणि फक्त ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व संपवण्यासाठी त्यांनी काय घातलेला हा घाट आहे। आणि त्यांच्या त्या झुंडशाहीला नमून, झुंडशाही पुढे दबून राज्य सरकारने काल जो अध्यादेश काढलाय तो अतिशय चुकीचा आहे। कारण कुठल्याही आतापर्यंतच्या नियमानुसार मी तुम्हाला जातीचं माझं प्रमाणपत्र द्यायचं, तुम्ही माझ्या जातीचे आहेत म्हणायचं आणि तुम्हाला माझ्या जातीचं प्रमाणपत्र मिळायचं असं कुठेही होत नाही, कायद्यात सुद्धा ते बसणार नाही। असं असताना सुद्धा तशा पद्धतीचा उल्लेख असलेला अध्यादेश काल काढण्यात आलेला आहे आणि तो अतिशय संविधानाशी विसंगत आणि समस्त ओबीसी बांधवांवर अन्याय आणि अत्याचार करणार आहे। आमचं राजकीय आरक्षण संपवणार आहे, सगळ्याच प्रकारच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार आहे आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे म्हणणं म्हणजे निव्वळ कुणीतरी समाजाला वेड्यात काढण्याचा प्रकार आहे। काय सांगा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलंय? आम्ही निवेदन असं दिलेले की काल जो GR काढण्यात आला तो कायद्याला धरून नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेला धरून नाही, त्याच्यानं तो रद्द करण्यात यावा। आणि आपण बघितलं तर EWS हे आरक्षण 10% पहिले जे रिझर्वेशन मध्ये नाही त्यांना देण्यात आलं होतं, त्यात मराठा समाज पण। मराठा समाजानं त्यातल्या 85% जागावर त्यांनी त्याच्यातून त्यांची रिक्रुटमेंट झालेली आहे आणि त्याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे। हे ज्यावेळेस EWS हे आरक्षण ज्यावेळेस लागू करण्यात आलं त्यावेळेस हरियाणामधले जाट समाज, त्याच्यानंतर पाटीदार समाज, त्याच्यानंतर गुजर समाज यांनी जे आंदोलन त्यावेळेस रिझर्वेशन साठी केलं होतं, EWS ज्यावेळेस लागू करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी त्यांचे आंदोलन बंद केले। परंतु मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या जोरावर हा निर्णय करून घेतलेला आहे। आपण बघितलं की न्यायालयाला पण घेराव घातला होता हायकोर्टाला आणि हायकोर्टातल्या जजेसच्या पण गाड्या अडवल्या। अशी ही झुंडशाहीच्या जोरावर सरकारनं नमतं घेऊन सरकार नमलेलं आहे आणि केवळ मुंबई खाली करण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। हा ओबीसीवर अन्यायकारक आहे। ओबीसीचं आरक्षण हा धोक्यात आलेले आणि ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्यात आलेला आहे आणि तो आम्हाला परतून जाण्यासाठी आम्ही नामदार छगनराव भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच राजधानीवर म्हणजे मुंबईत आम्ही पण मोर्चा नेऊ शकतो। एवढं सरकारनं ध्यानात घ्यावं, एवढंच मला बोलायचं। झुंडशाहीच्या दबावाखातर सरकारने निर्णय घेतलाय,
पटते तुम्हाला कालचं निकाल? हो, एकंदरीत म्हणायला गेलं तर आपण पाहत असताल की मागच्या 5 दिवसापूर्वीची जी परिस्थिती होती आणि मुंबईमध्ये ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं, म्हणजे मुंबईला एकदम गचाळ करण्याचं काम या आंदोलकांच्या मार्फत झालं होतं. त्यामुळे एक प्रकारचा दबाव हा महाराष्ट्र शासनावर होता. त्याच अनुषंगाने एक PIL हायकोर्टामध्ये दाखल झालं आणि त्या अनुषंगाने माननीय कोर्टाने आदेश दिला की यांना या तारखेपर्यंत आणि या वेळेपर्यंत खाली केलं पाहिजे. हा एक दबाव होता आणि त्या अनुषंगाने हे इथं GR पास झालेले आहेत. आपल्या माध्यमातून मी या सरकारला, महायुती सरकारला आणि तमाम OBC बांधवांना सांगू इच्छितो की या GRच्या विरोधामध्ये आपल्याला हा महाराष्ट्रव्यापी, राज्यव्यापी लढा उभा करावा लागेल. वेळप्रसंगी रस्त्यावर सुद्धा याची भूमिका या इथल्या OBCला घ्यावं लागेल. आज जर आपण रस्त्यावर उतरलो नाही तर उद्या OBC मधले जे काही आपले लेकरं शिकणार आहेत त्यांच्या आरक्षणाचा धोकाच आहे. पण त्यांनी जगायचं कसं, जगण्या मरण्याचे प्रश्न हे OBCचे निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट इथंच थांबली पाहिजे. मराठ्यांना कुणब्यांमधून आरक्षण द्या याला आमची कोणत्याही प्रकारची ना नाही, पण मराठी हे कुणबी आहेत असा प्रकारचा जावाई शोध या सरकारनं काढलाय. आणि हैदराबाद गॅजेट जर लागू करण्याची त्यांची इच्छा असेल तर काय हरकत नाही. हैदराबाद गॅजेटचा जर आपण पूर्णपणे अभ्यास केला तर इथला भटकाईमुक्त हा ST मध्ये आहे, इथला काही भटकाईमुक्त हा SC मध्ये आहे आणि मराठ्यांची एकूण जर संख्या बघितली तर त्याच्यामध्ये साळी, माळी, कोळी आणि त्याच्यानुसार त्यांचे आरक्षण अशा प्रकारचं आहे. जर हे खरंच तुम्हाला लागू करायचं असेल तर 18 लाख नोंदी ज्या आहेत, 58 लाख नोंदी येते, कशाच्या अर्थी तुम्ही त्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र देणार? आणि पुन्हा तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही तुमच्या नोंदी ह्या ग्रामपंचायतीला करा आणि नंतर काय म्हणताय की तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967च्या आधीचे तुम्हाला वंशावळ. म्हणजे हा एक विरोधाभास. म्हणजे सरकार काय करतंय आणि काय नाही आणि आंदोलकांना काय हवं ह्याचाच ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आम्हाला एवढं म्हणायचं की ह्याच्यामध्ये सुसूत्रता आली पाहिजे. त्यामुळे आमचा OBC बांधव इथं भयभीत झालेला आहे आणि आम्ही भयभीत होतोय. कारण की या गावगाड्यातला, तबक्यातला जो OBC असेल, इथला मराठा असेल, इथला दलित असेल, भटकाईमुक्त आहे, एक दिलाने राहत आहेत. पण या सरकारनं त्यांच्यामध्ये कुठेतरी फोड पाडायची, या आंदोलनानं कुठेतरी फूट पडण्याची भूमिका इथं झालेली आहे. त्यामुळे आमची महायुती सरकारला विनंती आहे की त्यांनी जे जाहीर केलेले जे गॅझेट आहेत किंवा जे काही GR आहेत ते इथं ताबडतोब कॅन्सल केले पाहिजे. धन्यवाद. काय सांगाल, पुढची लढाई कशी असणार? भुजबळ साहेबांच्या माध्यमामधून संपूर्ण राज्यामध्ये जोपर्यंत GR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. OBCचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण वेगळं मिळालं पाहिजे. याच्यामध्ये घुसखोरी नको. जो GR काढलाय तो GR फसवा आहे, खोटा आहे, याच्यात काही तथ्य नाही. तो GR ताबडतोब सरकारने मागे घेतला पाहिजे, ही आमची मागणी. तर OBC बांधव होते. खरं तर झुंडशाहीच्या दबावाखातर राज्य सरकारनं घाई गडबडीत घेतलेला हा निर्णय असल्याचं या ठिकाणी त्यांनी आरोप केलाय. तर राज्य सरकारचा हा निर्णय अजिबात मान्य नसल्याचाही यावेळी OBC बांधवांकडून स्पष्ट करण्यात आले. तर येणाऱ्या दिवसात न्यायालयीन लढ्यापाठोपाठ रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा या ठिकाणी OBC बांधवांकडून देण्यात आलाय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.